नमस्कार मुलांना. पाटील टीचर्स इयत्ता 8वीच्या वर्गातील काल आपण दुसरा पाठ बघत होतो. मी चित्रकार कसा झालो. त्या पाठाचा उर्वरित भाग आपण आज बघणार आहोत. प्रथम तुम्हाला सर्वांना आज जन्माष्टमीच्या म्हणजे गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. चला आपण आपला पाठ बघणार आहोत. काल आपण बघितलं की वैशाख महिन्यातलं ऊन जे आहे ते या ठिकाणी खूप होतं. गावातील सर्व मुलं जी आहेत ती नदीमध्ये डुंबण्यासाठी या ठिकाणी जात असत. अंगामध्ये गारवा भरला म्हणजे थंडी वाजायला लागली की पाण्यातून काठावरती येत असत. काठालगत म्हणजे काठाच्या बाजूला किनाऱ्यावरती नदीच्या खूप खडक होते म्हणजे दगड होते. पुढे बघणार आहोत आपण. पाण्याच्या प्रवाहामुळे गुळगुळीत सपाट झालेले लांब रूप पसरलेले आम्हाला तिथेच आमचा कॅनव्हास सापडला. बघा, आपण या ठिकाणी काल बघितलं की लेखक जे आहे त्या लेखकाला या ठिकाणी चित्रकलेची आवड होती, परंतु चित्र काढण्यासाठी पेन्सिल, रंग, ब्रश, साधा कागदही नव्हता. परंतु आज त्यांना नदीच्या काठावरती खूप मोठे दगड जे आहे ते दगड या ठिकाणी मिळालेले आहेत आणि त्या दगडांवरती आता ते चित्र काढणार आहे. आता त्यांनी शब्द दिलेला आहे कॅनव्हास, म्हणजे चित्र काढण्याचं जो काही साधन असतं, कागद असतो, त्याला कॅनव्हास असं म्हणतात. या भल्या थोरल्या खडकावर मनसोक्त चित्र काढता येणार होती, पण कशानं काढणार. बघा, या ठिकाणी लेखक म्हणतात की इथे भरपूर मोठे दगड आहेत, खडक आहेत, परंतु थोरल्या म्हणजे खूप मोठ्या दगडावर मनसोक्त म्हणजे मनाप्रमाणे चित्र जी आहे ती चित्र काढता येणार होती, पण कशाने काढणार, कारण ब्रश, कलर, रंग वगैरे काहीही नव्हतं. तोही मार्ग सापडला. बघा, या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे की तो सुद्धा रस्ता जो आहे, मार्ग जो आहे म्हणजे चित्र काढण्याचा, तो सुद्धा त्यांना सापडलेला आहे. आमच्या त्या भागात तांबूस रंगाचा मुरूम असतो, शिवाय पिवळट रंगाचे दगडही असतात. ते दगड आपटले की त्यांची पिवळी पिवळी फक्की पडते. लेखक या ठिकाणी सांगतायत की त्यांच्या इथे म्हणजे नदीच्या काठावरती तांबूस रंगाचा मुरूम असतो. आता मुरूम म्हणजे काय, तर बच्चों आप लोगों ने देखा होगा कि दिवाली में गेरू से जो तांबूस रंगाचं एक दगडासारखं असतात त्याला या ठिकाणी मुरूम असं म्हणतात. मराठीमध्ये गेरूसुद्धा म्हणतात. आणि रांगोळी काढण्यासाठी या ठिकाणी त्याचा उपयोग जो आहे तो दिवाळीच्या वेळेला करतात. त्याला पाण्यामध्ये या ठिकाणी थोडं भिजत घालायचं. पाण्यामध्ये तो या ठिकाणी पूर्णपणे विरघळला तर तो या ठिकाणी आपल्या दार जे आहे त्या दरवाजाजवळ या ठिकाणी टाकून त्याला जसे गोबरने लिपते है वैसे लिपने का और सूख देने का. सूखने के बाद सुंदर लाल रंग जो आहे तो त्याला प्राप्त होतो आणि त्यावरती आपण रांगोळी जी आहे ती काढू शकतो. म्हणून या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे की अशा प्रकारचा या ठिकाणी दगड जो आहे तो त्या ठिकाणी त्यांना मिळालेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी पिवळट रंगाचे दगडही सापडतात. बघा, तांबूस आणि पिवळ्या रंगाचे हे दोन दगड आपटले म्हणजे या ठिकाणी एकमेकांवरती जर घासले तर त्यातून पिवळी पिठासारखी, पीठ मतलब आटा, त्यासारखा या ठिकाणी बारीक भुगा जो आहे, बारीक पूड जी आहेत ती या ठिकाणी निघते. हवं तसं त्यामध्ये पाणी घातलं, हवं तसं म्हणजे हमें जितना पानी चाहिए उतना पानी वो आटे जैसा जो बारीक रहता है उसी में डालने का, त्यापासून पिवळा रंग तयार होतो. बघा, या ठिकाणी हे जे पिठासारखं भाग आपल्याला मिळालेला आहे त्यामध्ये पाणी घातलं की आपल्याला पाहिजे तसा पिवळा रंग जो आहे तो तयार होतो. मुरमाचा खडा ओला करून घेतला आणि खडकावर चित्र रेखाटणं सुरू झाला. बघा, मगाशी मैंने आपको बोला कि वो जो गेरू रहता है उसी को थोड़ा पानी में अगर भिगाओगे तो वो पूरा मिट्टी जैसे हो जाता है. अगर उसी को खाली पानी में डुबाओ तो जैसे हम लोग खड़ू मतलब चौक से लिखते हैं
वैसे उसी से भी लिखा जाता है। एक प्रकार का दगड़ी है ये, और उसी से लेखक बोल रहे हैं कि हम लोग खडक पर लिखते थे। काय काढू आणि काय नको असं व्हायचं बघा। लेखक जे आहे ते या ठिकाणी त्यांना खूप आनंद झालेला आहे आणि किती चित्र जे आहे ते काढायचं आणि किती नाही असं त्यांना या ठिकाणी होत असे। गुडघ्यावर टेकून रेष काढण्यात दंग व्हायचो बघा। या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की चित्र रेखाटत असताना या ठिकाणी ते गुड़घ्यावर मतलब अपना घुटना जो है वो घुटने पर जमीन पर टेक जाते थे और अपने चित्र जो है वो निकालते थे। दंग होणे म्हणजे काय तर मग्न होणे, तल्लीन होणे, गुंग होणे। रेषा काढीत हातभर पुढं सरकल्यावर मागे वळून पाहावं तर रेषा वाळून लाल जर्द झालेल्या असायच्या बघा। या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की रेषा ज्या आहे त्या रेषा या ठिकाणी जेव्हा सुकलेल्या असायच्या, मुरुमाच्या खडाने काढलेल्या रेषा ह्या अगदी लाल जर्द म्हणजे लाल भडक ज्या आहे त्या झालेल्या असायच्या। आणखी सुरसुरी यायची। सुरसुरी म्हणजे उत्साह जो आहे तो उत्साह या ठिकाणी यायचा का बरं, तर रेषा ज्या आहे त्या अतिशय सुकल्यावरती सुंदर दिसायच्या। तापलेल्या खडकावर टेकून टेकून गुडघ्याची साल्ट गेलेली लक्षात यायची नाही बघा। या ठिकाणी कारण वरती त्यांनी दिलेला आहे की गुडघा जो आहे तो जमिनीवरती टेकलेला असायचा। दगड जे आहे ते तापलेले असायचे, गरम झालेले असायचे, त्यामुळे घुटना जो है, घुटने की छिलका जो है, त्वचा जी है वो त्वचा निकल जाती थी, लेकिन पता ही नहीं चलता था किसी को कि हमारे पैर जो है, घुटना जो है वो छिल गया है। मग उभ्या खडकावर चित्र काढणं सुरू झालं बघा। क्योंकि बैठने के लिए तकलीफ होती थी, इसीलिए वो लोग क्या करते थे, लेखक और उसके मित्र खड़े होके जो खड़ा रहता था मतलब ऊभा रहता था उसी पर चित्र जो है वो निकालते थे। काही दिवसांनी वाटायला लागलं की यात रंग भरावे, पण कुठून आणणार रंग। त्या दिवसात काटेसावर फुलते, लाल भडक होते, तिच्या फुलातले पराग पाण्यात चुरगाळले की जांभळा रंग मिळतो बघा। या ठिकाणी आता त्यांनी दिलेला आहे की वरती पिवळा रंग कसा तयार झाला, आता दुसरा रंग त्यांनी दिलाय की जांभळा रंग आहे। काटेसावर एक झाड आहे, त्याची फुलं जी आहे ती फुलं अतिशय लाल असतात आणि त्या फुलातले पराग जे आहेत, पराग म्हणजे काय आप लोगों ने देखा होगा कि फूल में पराग कण रहते हैं, तर वो पराग कण पाण्यामध्ये चुरगळले मतलब उसी को ऐसा थोड़ा सा अपनी उंगलियों में लेके उसको चुरगळणे का आणि त्याचा रंग जो आहे तो पाण्यामध्ये जर ते टाकले तर रंग जांभळा होतो। जांभळा मतलब बैगनी कलर होतो। शेंदरी नावाच्या, शेंदरी म्हणजे काय तर थोडा ऑरेंज कलर नावाच्या वनस्पती, वनस्पती म्हणजे झाड जे आहे त्या झाड वनस्पतीच्या बोंडातल्या बिया भगवा रंग देतात। आता बोंड मतलब क्या होता है, देखो आप लोगों ने बच्चों गुलाब का फूल है वो खिलने के पहले उसकी कली रहती है, गुलाबाची कळी आपण ज्याला म्हणतो, वैसे ही उसकी एक बोंड रहता है, उसी को मराठी में बोंड बोलते हैं। जैसे कापूस रहता है, कापसाची बी रहती है उसी को भी बोंड बोलते हैं। आणि म्हणून त्यांनी सुद्धा दिलेला आहे की ह्या शेंद्री नावाच्या वनस्पतीच्या बोंडाच्या ज्या बिया आहे, बिया मतलब बीज, उसका रंग कैसे होता है, भगवा। काही पानांचा हिरवा बघा, पानं तर हिरवीच राहतात ना, आणि म्हणून त्यांनी दिलेला आहे की पानांचा रंग जो आहे तो या ठिकाणी हिरवा तर त्यांना मिळतच होता। चुन्याचा पांढरा, चुना मतलब जो पान खाते हैं ना उसमें काथा चुना वगैरह लगाते हैं, तो वैसे चुना उसका कलर सफ़ेद रहता है। कुंकवाचा लाल, कुंकू मतलब कुमकुम, जो हम लोग लगाते हैं कुमकुम, उसी को उसका रंग है लाल। दगडाचा पिवळा रंग होताच, वरती बघा आपण बघितलं की पिवळा रंग जो आहे तो पिवळा रंग त्यांनी या ठिकाणी तांबडा रंगाचा मुरुम दगड आणि पिवळा रंगाचे दगड जे आहे ते एकमेकांवरती घासल्यानंतर जी काही पूड त्यांना मिळालेली आहे त्यातून त्यांनी
पिवळा रंग तयार केलेला होता. बांबूची कोवळी काडी घेऊन पुढचं टोक ठेचलं की त्याचा ब्रश व्हायचा. बघा या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे की बांबू म्हणजे बास, त्या बांबूची कोवळी म्हणजे लहान अगदी छोटी काडी जी आहे ती काडी घेऊन पुढचं टोक दगड जी आहे त्या दगडाने उसी को मारने का. काडी जी आहे त्या काडी का जो पहिला भाग अग्रभाग रहता है उसी को पत्थर से ठेचने का, की त्यातून ब्रश व्हायचा. बघा मुलांनो, परिस्थिती जी आहे ती परिस्थिती कशा प्रकारे आपल्याला पुढे नेण्यास प्रवृत्त करत असते. आणि म्हणून जर आपल्याला काम करायचं असेल तर कोणत्याही प्रकारे आपल्याला त्यातून मार्ग सापडतो हा सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो आपल्याला लेखकाने या ठिकाणी दिलेला आहे. बघा त्यांनी दिलेला आहे की त्याचा ब्रश जो आहे तो ब्रश या ठिकाणी तयार करायचा की ब्रश व्हायचा. तहान भूक आम्ही दगडावरची चित्र रंगवत असायचो. बघा तहान भूक जी आहे ती हरपून लेखक आणि त्याचे मित्र दगडावरती चित्र रंगवत असत. आता तहान भूक हरपणे म्हणजे काय तर कामामध्ये मग्न होणे. भूक जी आहे ती भूकसुद्धा न लागणे, पाणी पिण्याची इच्छासुद्धा न होणे, कारण कामामध्ये ते एवढे तल्लीन झालेले आहे की त्यांना तहान भूक जी आहे ती सुद्धा या ठिकाणी लागलेली नाही. नजर जाईल तिथपर्यंत चित्रच चित्र. नजर मतलब दृष्टी. जहाँ तक भी देखोगे वहाँ तक उनको सब चित्र ही चित्र दिखाई देते थे. थोड्या दिवसांनी पाऊस यायचा. देखो थोड़े दिन के बाद बारिश सुरुवात हो जाती है आणि म्हणून त्यांनी दिलेला आहे. नदी वाहायला लागायची. आमची चित्र नदीच्या पोटात गडप व्हायची, कारण नदीच्या प्रवाहामध्ये चित्र जी आहे ती नष्ट होत असत, गायब होत असत. कारण नदी जी आहे त्या नदीला आता पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी जी आहे ते यायचं. नदी दुथडी भरून ओसंडून भरून या ठिकाणी वाहत असे आणि त्यामुळे नदीकाठचे जे काही दगड होते, खडक होते ते पाण्याखाली या ठिकाणी जायचे आणि त्यामुळे त्यांचे चित्र जे आहे ते चित्रसुद्धा या ठिकाणी त्यामध्ये मिटून जात असत. मी जे काही व्यक्तिगत सांगतो आहे, लेखक म्हणतात की मी जे काही माझ्या एकट्याबद्दल काही सांगतो आहे ते एक उदाहरण आहे. बघा एक उदाहरण जे आहे त्या उदाहरणाखातील या ठिकाणी ते आपल्याला सांगत आहेत. निसर्ग किती परीनं आपल्याला देत असतो. बघा निसर्ग जो आहे तो निसर्ग वेगवेगळ्या रूपाने आपल्याला काही ना काही देत असतो. हे त्यांनी आपल्या लक्षात आणून दिलेलं आहे. बघा ते सांगतात की ते लक्षात येईल. मला इतकंच म्हणायचं आहे की साधनं नाहीत म्हणून अडून बसण्याचं कारण नाही. तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनाशिवाय साधना करता येते. बघा या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की आपल्याला जी गोष्ट साध्य नसते परंतु ती गोष्ट करण्याची इच्छा जर असेल तर आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा मार्ग जो आहे तो या ठिकाणी मिळू शकतो. आता हेच पहा, श्रावण सरता सरता पाऊस कमी व्हायचा पण नदी वाहतच असायची. आमचा कॅनव्हास म्हणजे खडक मोकळा व्हायला पार चैत्र महिना उजाडायचा. बघा या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे की श्रावण महिना जो आहे तो सरता सरता म्हणजे श्रावण महिना संपता संपता पाऊस जो आहे तो पाऊस थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होत असे आणि नदी जी आहे ती नदी वाहत असायची, परंतु पाणी जे आहे ते नदीचं पाणी कमी झालेलं असायचं. त्यांचा जो कॅनव्हास होता म्हणजे दगड जे होते, खडक जे होते ते मोकळे व्हायला या ठिकाणी चैत्र महिना या ठिकाणी उजाडायचा. म्हणजे पूर्ण वर्ष जे आहे ते वर्ष या ठिकाणी जात असे. कारण वैशाख महिना जो आहे तो वैशाख महिना या ठिकाणी आपण बघितला की आपल्या महिन्यातला दुसराच महिना आहे. त्यानंतर चैत्र महिना उजाडायचा. डायरेक्ट 11 महिने जे आहे ते 11 महिने या ठिकाणी त्यांना पूर्ण दगड जे आहे म्हणजे खडक जे आहे ते खडक दिसण्यासाठी किंवा खडक मोकळं होण्यासाठी एवढा वेळ जो आहे तो वेळ त्यांना या ठिकाणी लागायचा आणि त्यामुळे त्यांना चित्र काढण्यासाठी एवढा वेळ इंतजार जो आहे तो करना पडता था.
त्यातूनच आम्हाला मातीचा नाद लागला. बघा या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे की मग एवढा वेळ काय करायचं. मग माती जी आहे त्या मातीचा नाद त्यांना लागला. आता नाद म्हणजे काय, तर या ठिकाणी आवड निर्माण झाली. माती जी आहे त्या मातीची त्यांना आवड निर्माण झाली. मग त्यांनी मातीतून काय केलं बघा. लाल भडक मऊशार माती हातात लोण्यासारखी वाटायची. लाल भडक बघा, आता शेतातील माती, गावाकडे या ठिकाणी ज्या थंड हवेचं ठिकाण आहे त्या ठिकाणी माती जी आहे ती बऱ्याच ठिकाणी लाल रंगाची असते. मऊ क्षार म्हणजे अतिशय मुलायम अशी माती जी आहे, लोण्यासारखी, मतलब मक्खन जैसे मुलायम रहता है वैसे ये मिट्टी जो है वो मिट्टी बारिश में लगती थी. आणि म्हणून त्यांनी दिलेला आहे की ही लाल भडक मऊ क्षार माती जी आहे ती अतिशय मुलायम या ठिकाणी वाटायची. मूर्ती कराव्यात असं ठरलं. बघा आता या ठिकाणी काय काम करायचं एवढे दिवस, तर ह्या माती जी आहे त्या मातीपासून वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती करायचं असं लेखक आणि त्यांचे मित्र जे आहे त्यांनी या ठिकाणी ठरवलेलं आहे. पण हा मातीचा खेळही लपून छपून करावा लागेल. बघा माती जी आहे ती माती खेळून किंवा त्यांच्या मूर्ती ज्या आहे त्या मूर्ती बनवताना त्यांना या ठिकाणी लपून छपून, म्हणजे कोई भी उनको ना देखे, क्योंकि अगर कोई देखेगा तो घर में मार पड़ेगी, पिटाई होगी, मम्मी पापा डांटेंगे, इसीलिए वो लपा छपी करके माती की मूर्ति बनाते थे. कधी गोठ्याच्या मागच्या बाजूला नाहीतर गावातील मंदिराजवळच्या बकोळीच्या झाडाखाली आमचा उद्योग चालायचा. बघा मग लपून छपून, मग कुठे लपायचे लेखक आणि त्याचे मित्र, तर गोठ्याच्या मागच्या बाजूला. आता गोठा मतलब तबेला नाही, तर त्यांच्या गावातील मंदिर जे आहे त्या गावातील मंदिराजवळ बकुळीचं झाड आहे. आता बकुळीचं झाड म्हणजे एक सुंदर असं फुल झाड जे आहे तर अगदी सुंदर आणि सुगंधित अशी फुलं बकुळीची असतात. आणि म्हणून त्याच्या झाडाखाली या ठिकाणी उद्योग म्हणजे मूर्ती बनवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी लपून छपून लेखक करत असत. मूर्ती करून वाळत ठेवल्या की काही काळानं त्या तडे जाऊन ढासळायच्या. बघा लेखक या ठिकाणी सांगतायत मूर्ती तर तयार करायची, परंतु काही दिवस गेल्यानंतर मूर्ती ज्या आहे त्या मूर्तींना तडे जात असत. आता तडे म्हणजे काय, तर भेगा पडत असत. आणि ह्या भेगा गेल्यानंतर माती जी आहे त्या मातीचे थोडे थोडे खपले जे आहे ते या ठिकाणी खाली पडायला लागायचे. त्यामुळे लेखक आणि त्याचे मित्र हिरमोड व्हायचे, म्हणजे नाराज व्हायचे. बघा मुलांनो, आपण या ठिकाणी एक उदाहरण मैं आपको बता रही हूँ. जैसे लड़के होते हैं कि दिवाली की छुट्टी में किला बनाते हैं, बराबर है, आप लोग किला बनाते हैं ना, तो दगड़ ईंटा मिट्टी ऐसा उसी में रखते हैं और किला बनाते हैं. कोई कोई बच्चे गोनी रहती है वो गोनी को गीला करते हैं, उसमें मिट्टी पानी रहता है, पानी में मिट्टी डालते हैं और वो गोनी जो रहती है उसी को मिट्टी जो है वो पानी में जो भिगाई रहती है उसी में डालते हैं और उसको निकाल के किला बनाते हैं. इसीलिए क्यों मिट्टी में डालते हैं, क्योंकि मिट्टी कड़क हो जाती है और अच्छे से आप लोगों को किला बनाने के लिए काम आता है. इसीलिए लेखकाने सुद्धा दिलेला आहे की त्याला तड्या जात होत्या. मग काय करायचं त्यावरती उपाय, बघा त्यावर काहीतरी उपाय शोधायला हवा. विचार करता करता लक्षात आलं की गाईचं शेण ओलं असताना जसं असतं तशाच प्रकारे या ठिकाणी ते सुकल्यानंतर सुद्धा राहतं. बघा या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की गाईचं शेण ओलं असताना जसं असतं तसंच ते वाळल्यावरही राहतं. आता गाईचं शेण म्हणजे गोबर, गाय का गोबर जैसे ओला रहता है मतलब गीला रहता है वैसे सूखने के बाद भी रहता है. असं वाळल्यानंतर मतलब सूखने के बाद असं लेखक जे आहे त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा त्यांनी काय केलं, त्याला तडे जात नाही. बघा गोबर जैसे गौरी बनाते हैं ना, आप लोगों ने देखा होगा कि गोबर को सुखाते हैं गौरी बनाने के लिए. गौरी बन जाती है तो गांव में ईंधन मतलब जलाने के लिए, चूल्हे में जलाने के लिए उसका उपयोग किया जाता है.
तो इसीलिए उन्होंने दिया है कि तड़े जात नहीं, गोबर जो रहता है उसको तड़ा मतलब चीरा जात नहीं किंवा उसी की ढपली जो है वो नहीं गिरती है. आम्ही शेण मातीत मिळवून घेतलं. आता मूर्ती थोड्या टिकायला लागल्या तरीही जास्त दिवस झाल्यावर बारीक बारीक तडे जाऊन ढलप्या पडायच्या पुन्हा सुरू झाल्यात. बघा या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की जरी त्या मातीमध्ये शेण म्हणजे गाय का गोबर अगर मिलाया फिर भी ज़्यादा दिन टिकेगा ऐसा उनको लगा, लेकिन ऐसा हुआ नहीं. ज़्यादा दिन जब हुआ तभी क्या हुआ, उसके बारीक बारीक तड़े मतलब उसको भेगा जो है वो भेगा वापस होने लगा और उसके टुकड़े जो है वो वापस गिरने लगे. आपण बघतो की लेखकाने दिलेला आहे की गाईचं गोबर जे आहे ते मातीमध्ये मिसळल्यानंतर सुद्धा ते जास्त दिवस टिकायला लागल्या, परंतु अजून जास्त दिवस झाल्यावरती त्याला परत तडे जे आहेत भेगा जे आहेत त्या या ठिकाणी पडू लागल्या आणि ते थोडं फार या ठिकाणी गिरने के लिए शुरू हो गया, वापस उनकी मूर्ति जो है वो खराब होने लगी. आमच्या गावात आठवडी बाजार भरायचा. आठवडी बाजार मतलब हफ्ते में एक ही दिन उनके यहाँ मार्केट भरता था. देखो बहुत जगह शुक्रवार के दिन मार्केट भरता है, किसी के यहाँ गुरुवार के दिन भरता है, किसी के यहाँ संडे के संडे भरता है, किसी के यहाँ सोमवार के दिन भरता है. ऐसे लेखकाने दिलेला आहे की उनका जो गाव था उसी में भी आठवडी बाजार भरता था. महादू म्हणजे महादू नावाचा जो एक व्यक्ती होती ती काय करायची तर महादू आयते कपडे विकायला आणायचा. सगळा डोंगर भाग फक्त पायवाटा. बघा महादू जो आहे तो आयते कपडे विकायला आणायचा. आयते कपडे म्हणजे रेडीमेड कपडे जे आहे ते या ठिकाणी विकायला आणत असे. सगळा भाग जो आहे तो डोंगराळ असायचा, कारण जंगलातून येण्या जाण्याचा या ठिकाणी त्यांचा कदाचित रस्ता असावा. फक्त पायवाटा. बघा या ठिकाणी रस्ता म्हणजे काही मोठा रस्ता नाही, फक्त येण्या जाण्यासाठी छोटासा रस्ता जो आहे तो छोटा पायवाटा म्हणजे फक्त पायाने येऊ जाऊ शकणार एवढा. त्यामध्ये मोठ्या गाड्या फोर व्हीलर म्हणा किंवा ट्रक वगैरे या ठिकाणी अशा बैलगाडी वगैरे नेण्याचा रस्ता जो आहे तो नव्हता. फक्त पायी येण्या जाण्याचा रस्ता जो आहे तो या ठिकाणी होता. तो आपला माल घोड्यावर लादून आणायचा. नाद्रुकीच्या झाडाची दाट सावली पडायची. तो झाडाच्या मुळीला घोडा बांधून ठेवायचा. बघा या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे की महादू जो आहे तो महादू जेव्हा या ठिकाणी आपले कपडे घेऊन यायचा तेव्हा घोड्यावरती लादून आणायचा. आता लादून म्हणजे आपला माल जो आहे तो त्याच्या पाठीवरती ठेवून या ठिकाणी आपले सामान जो आहे तो घेऊन यायचा. नाद्रुकीच्या झाडाची दाट सावली पडायची. आता नाद्रुकी म्हणजे काय तर पिंपळाचं झाड ज्याप्रमाणे असतं अगदी गोल आणि दाट सावलीचं, त्याप्रमाणे पिंपळासारख्या झाड हे एक झाड आहे आणि म्हणून त्यांनी दिलेलं आहे की पिंपळवर्गीय झाड जे आहे त्याप्रमाणे या ठिकाणी याची सुद्धा दाट म्हणजे खूप घनदाट अशी सावली जी आहे, गर्द सावली जी आहे ती पडायची. तो झाडाच्या मुळीला घोडा बांधून ठेवायचा. बघा या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे की तो झाडाच्या मुळीला घोडा जो आहे तो बांधून ठेवत असे. मूळ याने त्यांचा जो तना होता त्या तण्याला या ठिकाणी त्याचा घोडा जो आहे तो बांधून ठेवायचा. आम्हाला घोड्याची लीद दिसली. बघा लेखक या ठिकाणी सांगतायत. आता घोड्याची लीद म्हणजे काय लेखकाने दिलेलं आहे पुढे. लीद म्हणजे घोड्याचं शेण, विष्ठा. बघा गोबर, जसं आपण गाईचं शेण बघितलं त्याप्रमाणे घोड्याचं शेण आहे त्याला लीद असं म्हणतात. त्यात बरेच धागेदोरे दिसत होते. धागेदोरे म्हणजे या ठिकाणी त्यामध्ये असे धागे रहते हैं ना छोटे छोटे, वैसे वो लेखक को दिखाई दिए. ते धागे माती धरून ठेवतील असा विचार करून आम्ही तो प्रयोग केला. बघा कारण या ठिकाणी लेखकाने दिलेलं आहे की मातीमध्ये गाईचं शेण जे आहे गोबर जे आहे ते मिसळलं, परंतु तरीसुद्धा
काही दिवस जे आहे ते गेल्यानंतर त्यामध्ये बारीक तळ्या ज्या आहेत, भेगा ज्या आहेत त्या पडलेल्या होत्या आणि त्यामुळे अजून काहीतरी प्रयोग जो आहे तो आपण करावा असं त्यांना या ठिकाणी वाटलं आणि म्हणून घोड्याची शेण जे आहे ते आपण जर मातीत मिसळलं तर या ठिकाणी काय होईल असा प्रयोग जो आहे तो प्रयोग या ठिकाणी त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. आता आमच्या मूर्तीला बिलकुल तडे जात नव्हते. बघा, त्यांनी माती जी आहे त्या मातीमध्ये आता घोड्याचं शेण जे आहे ते शेण या ठिकाणी टाकलं आणि त्याची मूर्ती जी आहे त्या मूर्त्या बनवल्या. त्यामुळे या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की बिलकुल म्हणजे कधीच तडे जे आहे ते तडे काही दिवसानंतर सुद्धा गेलेले नाही. म्हणजे भेगा ज्या आहे त्या भेगा त्यांच्या मूर्तीला पडल्या नाही. केवढा आनंद झाला हे मला शब्दात सांगता येणार नाही. बघा, आपण बघतो कि बहुत बार होता है ऐसा, अगर हम लोगों ने कुछ काम किया है और उसका फल अगर हम लोगों को मिलता है तो बहुत हमें खुशी मिलती है. उसका हम लोग शब्द में उच्चार नहीं कर सकते. जैसे हम लोग देखते हैं की अवर्णनीय ज्याचं वर्णन करता येत नाही त्याचप्रमाणे शब्दात सांगता येणार नाही म्हणजे त्याचं वर्णन शब्दात आपण करू शकत नाही. एवढा आनंद जो आहे तो आनंद या ठिकाणी लेखकाला झालेला आहे. लेखक सांगतायत की मी माध्यमिक शाळेत असताना आर्किमिडीज या शास्त्रज्ञांचा धडा वाचला. धडाने पाठ. आता आर्किमिडीज कोण आहे तर एक खूप मोठे शास्त्रज्ञ या ठिकाणी होऊन गेले. त्याला हवं होतं ते तत्व शोधण्यासाठी तो साध्या वाटणाऱ्या गोष्टीतही ते शोधत राहायचा. मुलांनो, आप लोग विज्ञान पढ़ते हैं तो विज्ञान में आपको पता रहेगा की आर्किमिडीज ने कशाचा शोध जो आहे तो लावलेला आहे. बघा, त्यांनी दिलेला आहे की ते छोट्या छोट्या गोष्टीतही काही ना काही शोधत या ठिकाणी असायचे. ते सापडल्यावर तो न्हाणी घरातून युरेका युरेका करत धावत सुटला. बघा, त्यांनी जो काही शोध लावला तो शोध लागल्यानंतर त्यांनी न्हाणी घर म्हणजे बाथरूम जे आहे त्या बाथरूम घरातून युरेका युरेका करत या ठिकाणी ते धावत सुटलेले आहेत म्हणजे पळत सुटले. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्यालाही तेवढाच आनंद झाला होता. मुलांनो, आपण या ठिकाणी बघतो एखादी संशोधन करत असताना जेव्हा संशोधकाला म्हणजे वैज्ञानिकाला, शास्त्रज्ञाला जेव्हा एखादी या ठिकाणी गोष्ट सापडते तेव्हा या ठिकाणी त्याला अतिशय आनंद जो आहे तो आनंद या ठिकाणी होत असतो. आणि म्हणून लेखक जे आहे त्या लेखकाने सुद्धा अशा प्रकारे या ठिकाणी दिलेला आहे की मूर्त्या ज्या आहे त्या मूर्ती या ठिकाणी जेव्हा तडे गेलेले नाही तेव्हा मला सुद्धा खूप आनंद जो आहे तो झालेला आहे. आपल्यापुरता का होईना पण तो एक शोध होता. बघा, या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे की आपल्याच पुरता. आता मूर्त्या काही या ठिकाणी त्यांना नेहमी बनवायच्या नव्हत्या परंतु तरीसुद्धा या ठिकाणी तो शोध जो आहे तो त्यांच्या पुरता मर्यादित होता. मुलांनो, लेखक म्हणतायत, मुलांनो, मी तुम्हाला एवढं सांगेन की तुमच्या प्रत्येकात आर्किमिडीज दडलेला आहे. त्याला कायम जागता ठेवा. तुमचं आभाळ कायम आनंदानं भरलेलं राहील. बघा, या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की आपल्यामध्ये सुद्धा काम करण्याची जी क्षमता आहे ती या ठिकाणी जर तुम्ही कला जी आहे त्या कलेला जर वाव दिला तर आपण सुद्धा लेखकाप्रमाणे एखादी गोष्ट जी आहे किंवा आर्किमिडीज प्रमाणे या ठिकाणी आपण वैज्ञानिक तर बनू शकत नाही परंतु लेखकाप्रमाणे एखादा शोध जो आहे तो जर तुम्ही लावला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तो अतिशय होणार आहे आणि तुमचं आभाळ जे आहे ते आभाळ कायम आनंदानं भरलेलं राहील. आता आभाळ म्हणजे काय तर आकाश, गगन. आनंद म्हणजे हर्ष जो आहे, तुम्हाला आनंद, हर्ष जो आहे तो या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये होणार आहे. मुलांनो, अशा प्रकारे तुमचा पाठ जो आहे तो या ठिकाणी संपलेला आहे. मुलांनो, पाठाच्या खाली स्वाध्याय जो आहे तो स्वाध्याय थोडक्यात शब्दार्थ जे आहे ते या ठिकाणी आपल्याला गृहपाठामध्ये लिहायचे आहे. तुम्हाला या ठिकाणी बरेच प्रश्न जे आहे
ते प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. ते प्रश्न मुलांनो तुम्हाला लिहायचे आहेत. प्रश्न आणि उत्तर दोघंही तुम्हाला या ठिकाणी स्वाध्याय जो आहे तो स्वाध्याय होमवर्क म्हणून लिहायचा आहे. मुलांनो वापस परत एक बार आपको बता रही हूँ कि 200 पेज कापी आपको प्रश्न उत्तर के लिए बनाना है. नोटबुक, कापी मतलब लॉन्ग बुक नहीं, नोटबुक आपको बनाना है. उसी में पहली कविता खाली आपको सिर्फ लिखना है और याद करना है. हां, दूसरा पाठ आप लोगों को मी चित्रकार झालो याचा पाठ नहीं लिखना है ना. आप लोगों को जो ऑरेंज कलर का लेखक का परिचय दिया है वो लिखना है. आपको ऊपर खाली हेडिंग दो, पाठ क्रमांक 2 मी चित्रकार झालो. नवीन शब्द जितना आप लोग लिख सकते हैं. मैंने आप लोगों को ऐसे बहुत शब्दार्थ का अर्थ बता दिया है. वो शब्दार्थ लिखो. उसके नीचे स्वाध्याय आप लोगों को लिखना है. स्वाध्याय में पहला प्रश्न है. प्रश्न पहिला, उत्तर लिहा. लेखकाने पाठात कलेसंबंधी वर्णिलेले 2 विषय कोणते. प्रश्न दुसरा आहे, काय ते सांगा. प्रश्न तिसरा, आकृती पूर्ण करा. प्रश्न चौथा, योग्य जोड्या जुळवा. 5वा प्रश्न, एका शब्दात उत्तर लिहा. प्रश्न 6वा, तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनाशिवाय साधना करता येते या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. आणि थोडक्यात या ठिकाणी खेळूया शब्दाशी. बघा, खेळूया शब्दाशी हा एक तुम्हाला प्रश्न दिलेला आहे. त्यामध्ये आहे, खाली दिलेल्या शब्दातून नाम व विशेषणे ओळखून त्यांच्या योग्य जोड्या लावा. बघा, आता आपल्याला नाम जे आहे आणि विशेषण यांच्या जोड्या लावायच्या आहेत. बघा, मैं आप लोगों को थोड़ा बता रही हूँ. बघा, हिरवी राने, बरोबर आहे. सावली दाट आणि डोंगर निळे. मुलांनो हे अशा प्रकारे तुमच्या जोड्या आहेत. तर इथपर्यंत आप लोगों को अच्छी तरह से होमवर्क लिखना है. समझ रहे हो. बार बार आप लोग कंफ्यूज नहीं होना और बार बार आप लोग इधर उधर कुछ मत करना. अगर आपको कोई भी प्रॉब्लम है आप लोग मुझे डायरेक्ट फ़ोन करो, क्योंकि फ़ोन करोगे तो आपके प्रश्न का उत्तर आप लोगों को मिल जाएगा और आप लोगों को अच्छी तरह से लिखने के लिए भी होगा. मुलांनो आप लोग स्वाध्याय जो है वो स्वाध्याय पहले प्रश्न लिखो, इसके नीचे उत्तर लिखना और जैसे आप लोगों को दिया है वैसे ही लिखना. जैसे देखो, प्रश्न क्रमांक 3, आकृती पूर्ण करा. लेखकाने त्यांच्या खेड्याचे सांगितलेले विषय. देखो बच्चों, चौकोन दिया है, वैसे ही आप लोगों को चौकोन बना के उसमें उत्तर लिखना है. उत्तर वैसे के वैसे. और चौकोन आप लोगों को पेन से ही बनाना है, टेढ़ा मेढ़ा मत बनाना. आपके पास स्केल है, पेन है, तो वैसे ही आप लोगों को उत्तर उसमें लिखना है. अगर एक लाइन में देखो 2 डब्बे बनाओगे आप लोग, तो अगर एक लाइन में नहीं आता है तो उसी के नीचे बनाओ और उसी को पूरा ऐसा चौकोन जो है वो चौकोन, आयत हो, त्रिकोण हो, जैसे भी आप लोगों को दिया है वैसे बनाना. इसमें तो आप लोगों को आयताकृति दी है चौकोन के रूप में, तो आप लोग ऐसे ही आकृति बना के उसी में उत्तर लिखना है. ऊपर प्रश्न लिखो और नीचे उत्तर लिखो. इसी तरह बच्चों आप लोगों का पाठ जो है वो पाठ खत्म हो गया है. मैंने आप लोगों को बच्चों कल बोला था, लेखक ने श्यामची आई, बघा साने गुरुजी हा पुरस्कार जो आहे तो त्यांना मिळालेला आहे. बघा, आपण काल बघितलं होतं की उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा साने गुरुजी पुरस्कार ल म कडू यांना या ठिकाणी मिळालेला आहे. आता साने गुरुजी कोण आहेत. बघा, साने गुरुजीचं पूर्ण नाव या ठिकाणी है. मैंने आपको कल बोला था कि मैं कल आप लोगों को साने गुरुजी के बारे में थोड़ा बताऊंगी. तो आज मैं आप लोगों को थोड़ा सा ज़्यादा नहीं बताऊंगी, लेकिन फिर भी साने गुरुजी जो है वो साने गुरुजी